ठिकाणा माळे कळले खोकले तुणुक तुणुक. एक मोठे जंगल होते. त्या जंगलात खूप प्रकारचे पशु पक्षी राहत होते. जंगलात थोड्या अंतरावर माणसांची वस्ती होती. वाघ आणि रांगाच्या भीतीने माणसे जळूमध्ये लुळून लागत होती. त्याच वस्तीवर एक म्हातारी असते. जर मुलीचे लग्न झाल्यापासून ती आजी एकटीच असायची. आपल्या मुलीची खूप आठवण यायची. आजीने एक दिवस ठरवले की आपल्या मुलीकडे जायचे तेव्हा भेटून यायचे. पण अडचण अशी होती तिला भेटण्यासाठी असं वाटेने जावे लागत असे. पण म्हातारी आजी देत होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला. मी न घाबरता पावले टाकीत म्हातारी आजी चालली होती. आता तिला भेटला एक लांडगा. तो म्हणाला, म्हातारे, मला भूक लागली आहे, आता मी खातो तुला. म्हातारी आजी मनातून खूप घाबरली होती. तिने असे दाखवले नाही. ती म्हणाली, मला खाऊन तुला काय मिळालं? मी ठेवले आणि कातडी. तिकडे जाईन, 4 दिवस राहीन, पोटी खाईन, मग तू मला खा. रांगा म्हणाला, अरे म्हातारे, खरंच बोलत आहे ना? मला फसवायचं नाही. मी वाट पाहतोय, लवकर ये. म्हातारी म्हणाली, अगदी खरं. ती पुढे निघाली. पुढे गेल्यावर तिला भेटला वाघ. वाघ म्हणाला, अरे म्हातारे, मला भूक लागली आहे, आता मी खातो तुला. ती म्हणाली, मला खाऊन तुला काय मिळालं? मी ठेवले आणि कातडी. वाघाने तिला जाऊन दिले. म्हातारी लेकीकडे गेली. 4 दिवस राहिली. पोटी खाऊन चांगली जाडजूड झाली आणि तिने तिला म्हणाली, मला आता जायला हवं. तिला वाटले तरी येईन परत. म्हातारीला लेक म्हणाली, का बाई असं काय बोलतीस? तिला वाईट वाटलं खूप. तेव्हा म्हातारी आजीने जंगलात घडलेली गोष्ट लेकीला सांगितली. तिची लेक खूप हुशार. ती म्हणाली, थांब जरा. ती शेतात गेली. एक मोठा गोपटा घेऊन आली. तो गोपटा तिने आतून पोखरला आणि म्हणाली, आता तू ह्याच्यामध्ये पड. म्हातारी आजी म्हणाली, तुझ्या गोपड्यात तुणुक तुणुक. गोपड्याने नाला पळत पळत वाटेत देखला वाघ. गोपड्याला म्हणाला, हे गोपडे, म्हातारीला पाहिले का कुठे? गोपड्या म्हणाला, मी तर भिकारी, मला नाही जाऊ. चल या गोपड्या, तुणुक तुणुक. वाघाला समजायला. वाघ पण गोपड्याचा मागे परत केला. पुढे बाहेर देखला नांगा. नांग्याने गोपड्याला आडवले. तो म्हणाला, ए गोपड्या, म्हातारीला पाहिलं का कुठे? गोपड्या म्हणाला, म्हातारी भिकारी, मला नाही ठाऊक. चल या गोपड्या, तुणुक तुणुक. नांग्याला समजून आला. त्याने गोपड्याला अडवले. म्हातारीला बाहेर काढले. तोपर्यंत तिथे वाघ पण आला. वाघ म्हणाला, आता मी तुला खाणार. म्हातारी आजी म्हणाली, आधी हे तर ठरवा, माझे डोकं कोण खाणार आणि माझे पाय कोण खाणार? वाघ म्हणाला, म्हणजे काय? मी डोकं खाणार. रांगा म्हणाला, नाही नाही, मी डोकं खाणार. झाली. दोघांची भांडे धुतली. ते पाहून म्हातारी आजी फक्त गोपड्यात होती. गोपड्याला म्हणाली, चल खोपल्यात तुणुक तुणुक. चल खोपल्यात तुणुक तुणुक. असं तिकडे म्हातारी आजी चुकलून तिला घरी पोहोचते.
कुठली गोष्ट हे होते रे तर पहिले गोष्टी पैसा व्यक्ती देतो. जर तुम्हाला मी सांगितलेली म्हाताऱ्याची गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा